अहो ट्रान्झिस्टर शिकवण्यासारखा असं आहे ह्याच्यासारखा नाहीये, सर्किट डायग्राम आहे. फक्त बोला की, बोलायचं काय असते ना. पीपीटी कुठे आहे ते सांगा. शेअर स्क्रीन करा. शेअर काय करताय सगळं? हा तीच आहे ती ओपन आहे. असू दे, येते 5 मिनिटं फक्त, असू दे सुरू. मुलं काय म्हणते तर फिगर काढायला सांग. हॅलो. Yes, ma'am. Okay. 10 to 15 minutes you see only the PPT, previous PPT. 10 to 15 minutes we will start the lecture. Okay. Join व्हा करा तोपर्यंत. Okay, ma'am.
मॅडम हे माईक सगळं बंद केलं नाही तसंच चालू ठेवलं. हॅलो, रिवाइज करताय ना मॅडम? येते एक 5 मिनिट.
हॅलो बाळानो, हॅलो Yes, sir. हॅलो, Yes, sir. अरे आवाज येतोय का? Yes, sir. Yes, sir. एक मिनिट. Yes, sir. हॅलो, मिहीर आवाज येतोय का रे माझा? Yes, sir. हा, एक मिनिट. मॅडमचा आवाज येतोय का? No, sir. एक मिनिट. काम करा. आता आवाज येतोय का बघा मॅडम? containing हॅलो, 3 separate regions. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. So it is a small chapter related to it. Can you hear my voice? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So what is transistor? First we will see. What is the meaning of transistor? What is transistor? So transistor it is basically a silicon or germanium crystal. It is basically a silicon or germanium crystal आहे. Germanium crystal containing 3 separate regions. 3 separate regions. जसं आपलं नॉर्मल पीएन जंक्शन डायोड कशाने बनवला असतो? सिलिकॉन आणि जर्मेनियम. आपण सिलिकॉन आणि जर्मेनियमने बनवला असतो, फक्त त्यामध्ये 3 सेपरेट रिजन असतात. मग ते 3 सेपरेट रिजन किंवा टर्मिनल्स कुठले कुठले असतात? सो फर्स्ट इज कलेक्टर, second is base, and the third is emitter. Okay, so from the word that is transistor is nothing but was derived from word. Transistor was derived from word, two words that is nothing but from transfer and resistor words. म्हणजे ट्रान्स म्हणजे ट्रान्सफर आणि इस्टर म्हणजे हा काय झाला? रेजिस्टर. ओके, सो मीन्स व्हॉट? दॅट इज ट्रान्सफर of an input signal from a low resistance circuit okay. So whether all of you have joined the lecture? Can you hear my voice? Yes, ma'am. Okay, so we will start now. We have taken the action of transistor.
So I have defined in the action of the transistor that transistor has two junctions. There are two junctions. Which is the first junction? The emitter junction, which is present between what? Emitter and base. So हे ड्रॉ केलं होतं बघा. हा इथं बघा दोन जंक्शन्स आहेत. हा एक जंक्शन आणि दुसरा एक जंक्शन. हा जो जंक्शन आहे तो इमिटर आणि बेस मध्ये प्रेझेंट आहे, त्याला म्हणून इमिटर बेस जंक्शन म्हणतो किंवा इमिटर जंक्शन म्हणतो. आणि दुसरा जो जंक्शन आहे तो कलेक्टर आणि बेस मध्ये आहे, त्यामुळे त्याला आपण म्हणतो आहे कलेक्टर बेस जंक्शन, और इट इज कॉल्ड एज अ कलेक्टर जंक्शन. इट इज कॉल्ड एज व्हॉट? कलेक्टर जंक्शन. मग आता दोन जंक्शन असल्यामुळे देर आर फोर पॉसिबल वे टू बायस द ट्रान्झिस्टर. मग ते कुठले फोर पॉसिबल वे आहेत ते काल आपण बघितले होते, तर मी आता रिवाइज करते. सो देर आर फोर पॉसिबल वे. द फर्स्ट इज नथिंग बट फॉरवर्ड रिव्हर्स कंडिशन. म्हणजे इमिटर जंक्शन फॉरवर्ड आहे आणि कलेक्टर जंक्शन रिव्हर्स आहे. So when the emitter junction is forward bias and collector junction is reverse bias, that region it is nothing but it is called as the active region. So active region मध्ये ट्रान्झिस्टर ऍक्ट एज अन व्हॉट? ऍम्प्लिफायर. म्हणजे तो ऍम्प्लिफाय करतोय सिग्नल, मॅग्निफाय करतोय सिग्नल. ओके. सो दिस इज द फर्स्ट कंडिशन. द सेकंड कंडिशन, दोन्ही पण फॉरवर्ड असल्यामुळे इमिटर जंक्शन आणि कलेक्टर जंक्शन दोन्ही पण फॉरवर्ड बायस असतील तर त्याला म्हणतोय आपण सॅच्युरेशन रिजन. आणि थर्ड रिजन मध्ये काय आहे? दोन्ही पण रिव्हर्स असतील इमिटर आणि कलेक्टर, त्यामुळे आपण त्याला म्हणतोय कट ऑफ रिजन. आणि फोर्थ, इमिटर जंक्शन इज रिव्हर्स अँड कलेक्टर जंक्शन इज फॉरवर्ड, त्यावेळेस आपण त्याला म्हणतोय इन्व्हर्टेड रिजन. सो दिस कॅन बी आस्क्ड इन द MCQ, विच सपोज इमिटर जंक्शन इज फॉरवर्ड अँड कलेक्टर जंक्शन इज रिव्हर्स, किंवा असे कंडिशन वेगवेगळे, तर त्या ह्याला कुठलं रिजन म्हणता आहेत. किंवा अजून एक आहे की जेव्हा ट्रान्झिस्टर ऍक्ट होतो ऍक्टिव्ह रिजन मध्ये, तो काय ऍक्ट होतो आहे? तो ऍक्ट एज अन व्हॉट? एम्प्लिफायर. This is about the action of transistor, that is biasing. You can say action or biasing of transistor. The next part that we are going to see is nothing but after the active region. आता आपल्याला ऑपरेशन बघायचं आहे. जे काय आपण बीजेटीचे दोन टाइप्स बघितलेले आहेत ट्रान्झिस्टरचे, NPN आणि PNP. मग त्यांचं ऑपरेशन कसं होत आहे? मग जेव्हा जेव्हा आपण ऑपरेशन किंवा वर्किंग बघणार आहोत NPN आणि PNPचं, तेव्हा ऍक्टिव्ह रिजन मध्ये ट्रान्झिस्टर घ्यायचं आहे. ऍक्टिव्ह रिजन मध्ये आपल्याला ट्रान्झिस्टर काय करायचं आहे? कनेक्शन करायचं आहे ऍक्टिव्ह रिजन मध्ये. मग ऍक्टिव्ह रिजन मध्ये काय असतं आहे? इमिटर जंक्शन हा फॉरवर्ड बायस असतो आणि कलेक्टर जंक्शन म्हणजे कलेक्टर बेस जंक्शन हा काय असतो? तुमचा रिव्हर्स बायस असतो. मग ते आपल्याला आता बघायचं आहे. सो नाव आय विल ड्रॉ द फिगर. So what will be that? NPN transistor. NPN ट्रान्झिस्टरचं ऑपरेशन आपल्याला बघायचं आहे. And same we are going to see for what? That is PNP transistor. So operation of NPN transistor. So what is NPN transistor? So for that I will draw the figure now. So N side हा तुमचा कलेक्टर आहे. दिस इज युअर इमिटर. सो N साइड हे फिजिकली लार्जर आहे अँड P साइड हे काय आहे? थिन आहे. सो P साइड अँड दिस इज युअर N साइड. ओके. सो अँड दिस इज द P साइड विच इज बेस टर्मिनल. इमिटर N टाइपला आहे, कलेक्टर N टाइपला आहे आणि बेस तुमचा काय आहे? P टाइपला मधला. तो आता इमिटर बेस जंक्शन ऍक्टिव्ह रिजन मध्ये बघायचे. लक्षात घ्या, ऍक्टिव्ह रिजन ऑपरेशन जेव्हा ट्रान्सफर करतो आपण तेव्हा ऍक्टिव्ह रिजन बघायचंय. इमिटर बेस जंक्शन हा काय असणार आहे? फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड बायस असेल तर आपण कसं कनेक्ट करणार आहे? इमिटर बेसला बॅटरी कनेक्ट करणार आहे. ती काय फॉरवर्ड बायस करणार आहे या जंक्शनला. मग बॅटरी कशी कनेक्ट करायला पाहिजे? एन साइड कुठं कनेक्ट करायला पाहिजे आहे? फॉरवर्ड बायसिंग साठी. पी साइड कुठं कनेक्ट करायला पाहिजे? कुठल्या टर्मिनलला? पी साइड कुठं कनेक्ट करायला पाहिजे? कुठल्या पॉझिटिव्ह का निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करायला पाहिजे फॉरवर्ड बायसिंग साठी? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह टर्मिनल. आणि एन साइड कुठं कनेक्ट करायला पाहिजे आहे? निगेटिव्ह टर्मिनल.
ओके. सो दिस विल बी युअर बॅटरी. दॅट बॅटरीचं नाव दिलेलं आहे. ॲज इट इज कनेक्टेड टू इमिटर, सो आय विल गिव्ह VEE. ओके. So this is your battery which will forward bias with junction, emitter base junction. Similarly, आता emitter base junction forward bias आहे, तर तुम्हाला माहिती आहे तिथे एक N आणि P मध्ये डिप्लिशन लेअर असतो. सो हिअर युअर डिप्लिशन N साईडला पॉझिटिव्ह इमोबाईल आयन असणार आहेत आणि P साईडला नेगेटिव्ह इमोबाईल आयन असणार आहेत. नेगेटिव्ह इमोबाईल आयन असणार आहेत, लक्षात घ्या. सिमिलरली नाव कलेक्टर अँड बेस जंक्शन हा रिव्हर्स बायस असणार आहे. कलेक्टर आणि बेस जंक्शन रिव्हर्स बायस म्हणजे P आता कुठं कनेक्ट केलेला आहे, रिव्हर्स बायस असेल तर निगेटिव्ह, आणि हा कुठं कनेक्ट करणार आहे, N Positive. So that battery, it is nothing but I will show VCC. Okay, so this will be your reverse biasing R dot B, and this will be nothing but your forward biasing. आता नक्की काय होतं हे जेव्हा रिव्हर्स बायसिंग आणि हे फॉरवर्ड बायसिंग केलं तर इथं तुमचं रिव्हर्स बायसिंग आहे, तर इथं तुमचं डिप्लिशन रिजन काय असणार आहे, जास्त असणार आहे, कारण की रिव्हर्स बायसिंगला डिप्लिशन लेअर वाढत आहे. सो हिअर यू कॅन राईट डिप्लिशन लेअर, DL म्हणजे डिप्लिशन लेअर काय होतं आहे, डिक्रीजेस. फॉरवर्ड बायसिंगला जसं जसं तुमचं व्होल्टेज जास्त होत आहे तसं डिप्लिशन रिजन कोलॅप्स होतं, डिक्रीज होतं आणि कोलॅप्स होतो, आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि होल्स काय होतात, मुवमेंट होती. तसंच इथं काय होते, डिप्लिशन लेअर तुमचं वाढतं आहे. सो यू कॅन राईट हिअर डिप्लिशन लेअर इन्क्रीजेस, डिप्लिशन लेअर इन्क्रीजेस. सो हिअर नेगेटिव्ह P ला नेगेटिव्ह इमोबाईल आयन्स असतात, मग इकडे जास्त डिप्लिशन लेअर दाखवायचे, तिकडे कमी डिप्लिशन लेअर दाखवायचे. लेअर एकच दाखवा, इथं 2 दाखवा. सो पॉझिटिव्ह so this will be your depletion layer. Now what is happening here, as it is forward biasing, what will happen, see negative and here N type मध्ये काय असणार आहेत, मेजॉरिटी कॅरियर तुमचे इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. So negative electrons, what will be there, and here negative polarity, it will be force of repulsion, and this negative polarity, negative terminal will force the electron towards the base, that is P type. N कडून P type इलेक्ट्रॉन्सची मुवमेंट होणार आहे. सिमिलरली द पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन्स अँड द होल्स, हे होल्स कमी आहेत, लक्षात घ्या, कारण की ते बेसमध्ये, आणि बेस ऑलरेडी लाईटली डोप्ड आहे, ॲज वेल ॲज थिन आहे, त्यामुळे नंबर ऑफ होल्स विल बी व्हॉट, स्मॉल. सो पॉझिटिव्ह अँड दिस होल्स विल बी फोर्स ऑफ रिपल्शन, अँड द होल्स मुवमेंट विल बी इन दिस डायरेक्शन. होल विल बी पुश टुवर्ड्स N type. So during this movement of electrons and holes to N to P and P to N, the current will flow opposite to the direction of electron, as the electrons are moving from N to P. So what will be the current? The current will be from N to P movement आहे, त्यामुळे करंट तो बाहेर असणार आहे. that current is nothing but it is called as the emitter current, I. N कडून इलेक्ट्रॉन्स अशी डायरेक्शन आहे, तर तुमची करंटची डायरेक्शन अशी असणार आहे. दॅट करंट इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज द इमिटर करंट, IE. ओके, सो दिस इज विच करंट, इमिटर करंट. हे कशामुळे इमिटर करंट झालेलं आहे, ड्यू टू व्हॉट, फॉरवर्ड बायसिंग. फॉरवर्ड बायस केल्यामुळे इथं काय होत आहे, निगेटिव्ह आणि नेगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स मध्ये फोर्स ऑफ रिपल्शन होत आहे. नेगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स हे मुवमेंट करता आहेत बेसकडे, नंतर पुन्हा पॉझिटिव्ह होल्स कमी प्रमाणात आहे, कारण की बेस हा थिन आहे. होल्स अट्रॅक्ट, रिपल्शन होणार आहे आणि मुवमेंट होणार आहे, पुश करणार आहेत होल्सला P कडून N कडे. ह्यांची जी मुवमेंट आहेत N कडून P कडे आणि P कडून N कडे, त्यामुळे करंट फ्लो होणार आहे, आणि करंट हा ऑलवेज ऑपोजिट टू द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स असतोय. इलेक्ट्रॉनची डायरेक्शन N कडून P कडे, त्यामुळे P कडून N कडे म्हणजे P कडून N कडे हा करंट दाखवायचा आहे, दॅट इज IE. दॅट करंट इज नथिंग बट कॉल्ड इमिटर करंट. नंतर काय झालेलं आहे, आता मोस्ट ऑफ द इलेक्ट्रॉन्स हे काय करता आहेत, ते बेसकडे जाऊन ते कुठं जात आहेत, कलेक्टरकडे जात आहेत. कुठं जात आहेत ते, कलेक्टरकडे जातात. खरं सम ऑफ द इलेक्ट्रॉन्स ते काय होणार आहेत, सम ऑफ द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम N they will go into what, that is base terminal. ते कुठं जात आहेत, या बेस टर्मिनलला जात आहेत, आणि बेस टर्मिनल हे काय आहे, तुमचं थिन आहे, आणि त्यामुळे नंबर ऑफ होल्स कमी आहेत. ते हे इलेक्ट्रॉन, सम ऑफ द इलेक्ट्रॉन्स त्या सम ऑफ द होल्सची रिकंबाईन करतायत.
some of the electrons go into the base terminal and recombine with the holes which are present in the base. So recombination take place, and due to this recombination the current will flow that will be very small. Current ki number of holes which are present in the base, it is also what small, because the base is thin. So some of the electrons move from N and recombine with the holes, some of the holes in the base, and due to that the current will flow. As the electrons are moving from N to the base in this direction, downward direction, so the current will flow in the upward direction. That is, current is nothing but it is called as the base current IB. That base current IB. हे जर रिकॉम्बिनेशन झाल्यामुळे तुम्हाला बेस करंट मिळणार आहे. सो दिस बेस करंट इज व्हेरी स्मॉल, टिपिकली 2% ऑफ टोटल IE. टोटल आईच्या किती पर्सेंट आहे, फक्त तो 2% आहे. नंतर रिमेनिंग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आफ्टर गोइंग फ्रॉम बेस टर्मिनल इट विल गो टू व्हॉट, दॅट इज नथिंग बट द कलेक्टर. आणि कलेक्टर मध्ये अजून काय आहेत, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, so these electrons, all electrons as well as the electrons which are present in the collector, they will be attracted to the collector terminal and it will be attracted towards what, the positive terminal of the battery. And as they are attracted toward the positive terminal of the battery, हे अशी डायरेक्शन आहे, त्यामुळे करंट फ्लो होणार आहे inside the transistor. That current, it is nothing but it is called as very large current flow, because number of electrons are coming from the emitter as well as there are large number of electrons in the collector also, and all these are attracted toward the positive terminal and positive to this inside the transistor the current will flow. That current, it is nothing but it is called as what, collector current, that is IC. So this is the direction of current in the NPN transistor, that is IE current, this is the IB current, and this is the IC current. So if you consider the transistor, हे ट्रान्झिस्टर पूर्ण कन्सिडर केला आणि त्यामधनं तुम्ही इनकमिंग करंट आणि आउटगोइंग करंट बघितले, तर हा तुमचा ट्रान्झिस्टरच्या बाहेर जातो आहे, दॅट इज IE करंट. हा ट्रान्झिस्टर मध्ये आत येतो आहे, दॅट इज IB करंट, आणि हा पण ट्रान्झिस्टरच्या आत येतोय, दॅट इज IC करंट. सो इनकमिंग करंट, इफ यू अप्लाय KCL, incoming current to the transistor, what you will get, incoming current. What is incoming current? It is equal to incoming current, it is equal to outgoing current. So what is incoming current? कुठले कुठले इनकमिंग करंट आहेत ट्रान्झिस्टर मध्ये, IB करंट अँड IC करंट, त्याची ऍडिशन. सो IB प्लस IC it is equal to what, outgoing current is IE. But as IB is very small, that is typically 2% of total IE, you can neglect, it is negligible. So what you will get, you will get IC will be equal to what, emitter current IE. So emitter current IE will be equal to what, IC current. Clear with this? So this is the equation for NPN transistor. current चे इक्वेशन हे आहे. लक्षात आलेलं आहे का? IB प्लस IC इट इज इक्वल टू इमिटर करंट IE. कशामुळे करंट फ्लो झालेले आहेत, लक्षात आलेले आहेत का ऑपरेशन ऑफ NPN ट्रान्झिस्टर मध्ये? Yes, ma'am. So in this way the operation take place for NPN transistor, and the equation will be IB plus IC it is equal to IE, but IB is very small. हे विचारलेलं आहे MCQ ला. IB it is very small, but what percent? 2% of total IE. किती पर्सेंट आहे IB with compare with IE? It is 2%. Okay, हे लक्षात ठेवा, that can be asked for the MCQ. And what is the equation? Equation for the NPN transistor, for current equation काय आहे? So this is the current equation. Current equation for the operation of what? Transistor. IB plus IC it is equal to IE. So that is about operation of NPN transistor. The next part we will see PNP transistor. सेम ऑपरेशन आहे, तिथे आता फक्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात जास्त प्रमाणात आणि होल्स असतात दॅट इज कमी प्रमाणात. दोघांमुळे ही काय होणार आहे, बोथ चार्ज कॅरियर प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन व्हॉट, दॅट इज नथिंग बट कंडक्शन. दोन्ही पण प्ले करतात इम्पॉर्टंट, इलेक्ट्रॉन एज वेल एज होल. सो इट इज कॉल्ड एज द NPN, दॅट इज बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. आता आपण PNP बघूया.
तर मेजॉरिटी कॅरियर इथं काय आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत आणि मायनॉरिटी कॅरियर काय आहेत, होल्स आहेत. तर पीएनपी मध्ये काय असणार आहेत, मेजॉरिटी कॅरियर होल्स असणार आहेत आणि इलेक्ट्रॉन्स असणार आहेत मायनॉरिटी कॅरियर. मग तसं आपण बघूया. So now we will discuss the operation of PNP transistor. Operation of PNP transistor ला so this will be P type. I will write here P, N and P. Okay, so this will be again your emitter, this will be the base and this will be your collector. आता इमिटर बेस जंक्शन काय असतो, ऍक्टिव्ह रिजन. इथं पण ऍक्टिव्ह रिजनच आहे, लक्षात घ्या. ऍक्टिव्ह रिजन ऑपरेशन एक्सप्लेन करताना ऍक्टिव्ह रिजन मध्येच एक्सप्लेन करतो. सो इमिटर आता पी साइड आहे इमिटर. सो इमिटर पी साइड विल बी कनेक्टेड टू विच टर्मिनल, पॉझिटिव्ह. आणि एन साइड विल बी कनेक्टेड टू विच टर्मिनल, निगेटिव्ह. त्याला पण टर्मिनल काय नाव दिलेलं आहे बॅटरीला, व्हीई. सो दिस विल बी फॉरवर्ड बायस. सिमिलरली द कलेक्टर हिअर रिव्हर्स बायस आहे. कलेक्टर काय आहे, पी साइड. म्हणजे पी साइडला आपण रिव्हर्स बायस असेल तर निगेटिव्ह कनेक्ट करणार आणि एन साइड आहे त्यामुळे तो कनेक्ट करणार आहे पॉझिटिव्ह. सो इट विल बी VCC and this will be reverse bias. So here what will be their depletion layer, negative and here it will be positive. And here will be your P, that is nothing but holes. आणि इथे डिप्लेशन लेअर तुमच्या असणार आहे जी फॉरवर्ड बायसिंगला आहे. सो नेगेटिव्ह वन लेअर आय विल शो and here one layer of डिप्लेशन लेअर. इथं काय असणार आहे, डिक्रीज असणार आहे आणि इथं काय असणार आहे, इन्क्रीज असणार आहे. So now here this due to this forward biasing positive and these holes which are positive charge, there will be a force of what, positive, there will be a force of repulsion. As there is a force of repulsion, so these holes will be pushed towards what, that is nothing but n type, will be pushed toward the n type base, n type base ला. आणि बेस मध्ये काय आहेत, एन आहे. बेस एन आहे तुमचा, एन टाईपचा आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन्स असणार आहे, कमी प्रमाणात इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, लक्षात घ्या. इलेक्ट्रॉन्स कमी प्रमाणात असणार आहे. दिस इलेक्ट्रॉन्स विल बी पुश टुवर्ड्स व्हॉट, दॅट इज पी टाईप. सो ड्युरिंग दिस movement of electrons and holes from P to N and N to P, त्यामुळे एक करंट फ्लो होणार आहे. डायरेक्शन ऑफ होल्स कशी आहेत, पी कडून एन कडे, आणि त्या डायरेक्शननीच तुमचा करंट फ्लो होतोय, होलच्या डायरेक्शननी. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द इमिटर करंट IE. some of the holes instead of going to the collector, they will go to what, the base terminal. they will go to the base terminal. आणि बेस मध्ये काय आहे, बेस एन टाइप आहे, म्हणजे स्मॉल नंबर ऑफ होल्स आर, इलेक्ट्रॉन्स आर देर. सो होल्स विल, electrons in the base will recombine with the holes which will be coming from what, the emitter. So recombination take place and due to that the current will flow, and as the holes they are pushed toward the base terminal, so the current directions will be nothing but in the direction of holes base कडे येत आहेत, त्यामुळे बेसचं करंटची डायरेक्शन कशी असणार आहे, खाली असणार आहे. बिकॉज द होल्स डायरेक्शन इज ऑल्सो कमिंग टू द बेस, सो करंट विल बी इन दिस डायरेक्शन. हे कशामुळे, रिकॉम्बिनेशन झालेलं आहे. होल्स जेव्हा पुश केलेले असतात बेसमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, ते इलेक्ट्रॉन्स होल्सशी रिकम्बाईन करतायत आणि त्यामुळे जो करंट झालेला आहे तो तुमचा बेस करंट आहे IB. as holes are moving into the base terminal,
इंटू द बेस मुवमेंट होती आहे, खाली होती अशी, त्यामुळे करंटची डायरेक्शन पण होल मुवमेंटला असणार आहे, दॅट इज आय बी. अँड रिमेनिंग होल्स दे विल बी पुश फ्रॉम बेस टू what the collector side and the collector to the negative terminal of the battery. The holes which are present in the p side of the collector also, they will be attracted towards what, that is the negative terminal of the battery of VCC. And as the holes are attracted toward the negative terminal, the direction of hole is from collector to the negative terminal, the current will flow in that direction only. So that current is nothing but it is called IC current. हे मेजॉरिटी कॅरियर होल्स आहेत आणि त्यामुळे लार्ज करंट फ्लो होतो आहे, दॅट करंट इज नथिंग बट आय सी. सो इफ यू अप्लाय द KCL ॲट द ट्रान्झिस्टर, यू विल गेट दॅट इज इनकमिंग करंट, इट इज नथिंग बट इट इज आय. इनकमिंग करंट कुठला आहे, दॅट इज नथिंग बट IE. It is equal to outgoing current, that is IB plus IC. But as IB is very small, typically 2%, इथं पण small आहे, typically 2%, which result due to the recombination of some of the holes with the electrons, some of the electrons which are present in the base. So that current is very small, so you can write IE, it is equal to what, IC. सेम इक्वेशन आहे, फक्त इथं मेजॉरिटी कॅरियर काय आहेत, होल्स आहेत, आणि होल्स त्यामुळे करंटची डायरेक्शन फक्त वेगळी आहे. जर KCL तुम्ही अप्लाय केला तर इट विल बी द सेम इक्वेशन. लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. Okay. So that will be your operation of NPN and PNP transistor. Now there are 3 configurations that we are going to discuss. Out of that 2 configurations with for your syllabus is a common base and common emitter. ते 2 कॉन्फिगरेशन आपण बघणार आहोत. त्यामध्ये इनपुट आणि आउटपुट सर्किट, इनपुट आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. मग 3 कॉन्फिगरेशन कुठलं आहे, तुम्हाला माहिती आहे ट्रान्झिस्टरला 3 टर्मिनल्स आहेत. मग कुठलं टर्मिनल हे कॉमन आहे इनपुट आणि आउटपुट साईडला, इनपुट आणि आउटपुट साईडला, म्हणजे आता इथं काय आहे, तुमचा बेस आहे, लक्षात घ्या. बेस हा टर्मिनल कॉमन आहे, दिस विल बी युअर इनपुट साइड अँड दिस विल बी युअर आउटपुट साइड ऑफ द ट्रान्झिस्टर. सो बेस इज कॉमन टू इनपुट ॲज वेल ॲज द आउटपुट. बेस हा कॉमन आहे, त्यामुळे हे कुठलं झालेलं आहे, कॉमन बेस कॉन्फिगरेशन झालेलं आहे. मग कुठलं टर्मिनल कॉमन आहे इनपुट आणि आउटपुटला, त्याप्रमाणे 3 कॉन्फिगरेशन्स आहेत, कॉमन बेस, कॉमन इमिटर अँड कॉमन कलेक्टर. ओके विथ दिस. मग त्यातलं आपण पहिलं बघूया कॉमन बेस कॉन्फिगरेशन. आता 2 मिनिटं राहिलेत फक्त, मीटिंग बंद होईल, दॅट इज नथिंग बट लेक्चर, आणि पुन्हा आपण जॉईन व्हा. ओके. पुन्हा याच लिंकला जॉईन व्हा. आता अजून 2 मिनिटं आहेत, ते डिस्कनेक्ट होईल आणि पुन्हा याच ह्याला जॉईन व्हा पुन्हा. ओके. So until by the time I will draw the you can see by the time I will draw the figure. So there are 3 configurations. First we will discuss common base configurations. तीन कॉन्फिगरेशन्स आहेत, कुठलं टर्मिनल कॉमन आहे त्याप्रमाणे 3 कॉन्फिगरेशन्स आहेत. पहिला आहे कॉमन बेस, दुसरा आहे कॉमन इमिटर, आणि तिसरा आहे कॉमन कलेक्टर. ओके. त्यामध्ये आपण पहिला बघणार आहे कॉमन बेस कॉन्फिगरेशन. सो ए पार्ट वी विल सी कॉमन बेस कॉन्फिगरेशन. कॉमन बेस कॉन्फिगरेशन मध्ये
We'll draw the symbol for that.